मी आणि राम भाऊ आलोय शूटला. कुठं? लहानला. हे दादा आणि हे मागं यांचं काय फार्म. तुम्ही कुठे गेले? तुम्ही दिसत नाही. इकडे यावं लागेल तुम्हाला उजेडात. आणि हे बघा दादा, तुमचं नाव काय? कपिल दादा. हे आमचा राम भाऊ. ते मागे चालले ओम भैया. एक नंबर चालू आहे. हे बघा हे बिगेस्ट सगळे मोठे करते धरते घरचे. आणि त्यांचे पप्पा वगैरे तिकडे. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा, मी आतापर्यंत पहिल्यांदा बघितलंय की माझ्या समोर एक म्हैस डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगा झाला आणि तिचं नाव मी ठेवलंय सोन्या. हळू चला हळू. दोरी जवळ घ्या, दोरी जवळ घ्या. घ्या अजून. चला 1 2 3 स्टार्ट. या राजा चल. हे सरजा. जरा पाऊस होता, पाऊस थांबला आणि पुन्हा आम्ही कामाला सज्ज. हे बघा हे असं घेऊन जुगाड. इकडे बघा. ह्या बघा ह्या कुठलं फार्म आपलं? प्रभू डेअरीच्या सर्वा आमच्या आई यांचा व्हिडिओ शूट चालू आहे. हे सोन्या सोन्या सोन्या. हा सोन्या. हा आहे हा आता जन्मलेला हा सोन्या आहे. आणि हे मागं गोटा आहे. इतका मोठा फार्म आहे हा. आणि असं सुंदर असं इकडे विकली का हे नक्तू. काय चाललं? हा कशी आहे? इकडे बघ. इकडे 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 ये. अरे 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 कुठं पळायली तू? स्ट्रगल. तिकडे मालक, हे इकडे शेतीचे मालक आणि इकडे कॅमेरामॅन आजी. सुरुवात. हे मागे सर आहेत. हे आहेत नांदेडचे सुनील गवळी, ज्यांना महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्रभर पूर्णीकडे ओळखलं जातं. आणि ते म्हणजे भाऊली आणि वजीर यांच्यामुळे. त्यांची आई धरती होती आणि त्यांची पिढी यांच्या घरामध्ये चालत आलेली आहे. आणि आई जी धरती होती ती किती वेळा विली होती, म्हणजे किती वेळा बाळ? 36 वेळा. तिची 36 पिल्लं. आता तिची बहीण वगैरे वगैरे सगळे आहेत. मुली सॉरी आहेत. वा चलो. यांच्या फॅमिलीमध्ये बघा असं जपलंय प्राण्यांना. आता वातावरण तुम्ही फक्त इकडे शांत राहू द्या दादा. हे जय बनकर. मी नमस्कार म्हणणार. माझ्या काही तुम्ही ह्या व्यवसायाला सुरुवात कशी केली? सर्वात वायली निघाल्यानं केली. 2 म्हशी आल्या आमच्या शेला. पण मी 2 डबे दूध घेत होते बाहेरचं. त्यात थोडं म्हशीचं उरत होतं. दही लावत होते. गल्लीला जात होते. पुन्हा गवऱ्या घेऊन जायचं, राख घेऊन जायची, पुन्हा दूध घेऊन जायची सकाळी एकदा. कोणी गवऱ्या सांगितलं गवऱ्या घेऊन जायचा. मुलाला काय करायची नाही म्हणलं, तुम्ही का रे राखाचा डबा नेऊन द्या, 2 रुपये आपल्याला येते. आपल्याला सगळं सामान आणावं लागते. त्याच्यावर आम्ही एवढं चलत मी म्हणले मला आता लई कटाळा आला इतका करून. आपण काउंटर करू. एक छोटं काउंटर आणा तुम्ही. आपण एक डबा ठेवू तिथं. पुन्हा हे सुरू केलं थोडं 2 डबे घ्यायला, 2 डबे घ्यायला. तेव्हा 30 रुपयाला डबा होता. त्या सोबतच माझी नवरे ह्यांनी चारा आणायची सायकलवर जाऊन आणि चारा ऐकायची. आम्ही अशी सुरुवात केली आणि मग हळूहळू आम्ही टेबलवर दूध विकायला सुरू केलो. मग टेबलवर दूध विकायचे सगळ्या एरियामध्ये आणि घरी यायचे. त्याच पैशाने लेकरांना खाऊ घालायचं. आता पॅकिंग झाली तरी शूट संपलं नाही. अजून बाकी आहे, खूप बाकी आहे. काय बाकी आहे? पूर्ण त्यांच्या शॉपचा बाकी आहे. हा. व्हिज्युअल्स वगैरे, अजून त्यांचे फोटोज वगैरे बाकी आहेत. आणि तुझी एनर्जी थोडी डाऊन झाली, बट काय नाही. काम म्हणलं की फुल. काम म्हणलं की फुल. ओके. प्रभू डेअरी अँड स्वीट. बाय बाय. गिरणारी पण पाणी
आता किती दिवस